सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 50 आणि 51. मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरीयाणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाचा हा अंतिम श्लोक आहे. आज या ग्रंथाचा येथे समारोप होत आहे. विगत 49 श्लोकांच्या माध्यमातून श्री पूज्यपाद स्वामींनी आपल्याला वस्तुतत्वाचं यथार्थ ज्ञान करून दिलेलं आहे. स्वपर पदार्थांचं स्वरूप कसं आहे, त्या स्वपर पदार्थांचं स्वरूप न जाणल्यामुळे जीव मोही रागी द्वेषी होऊन कशा प्रकारे सर्व पदार्थांच्या बाबत मिथ्या कल्पना करतो याचं विवेचन आपल्याला मागच्या श्लोकांमध्ये पाहायला मिळालेलं आहे. या मोह राग द्वेषामुळे जीवाची कशी दुःखमय अवस्था होते आणि संसार परिभ्रमण घडतं याचंही वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. जेव्हा जीव या स्वपर पदार्थांना ओळखून स्वद्रव्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला प्राप्त होणारा अलौकिक अतिंद्रिय आनंद कशा प्रकारचा असतो व त्याद्वारे तो जीव कशा प्रकारे मोक्ष मार्गी होतो याचेही सांगोपांग वर्णन या ग्रंथामध्ये आपण पाहिलेलं आहे. मोक्ष मार्गाची वृद्धी कशा प्रकारे शक्य होते आणि मग त्या मोक्ष मार्गाची वृद्धी करून जीव परिपूर्ण सुखाला प्राप्त करतो, हे जीवाचं स्वभावरूप परिणमन कशा प्रकारे विकसित होत जातं याचाही भाग आपण या ग्रंथाद्वारे पाहिला. आता मुमुक्षु जीवाने, मोक्षार्थी जीवाने अविद्येचा अभाव करून या सद्विद्येद्वारे, या सज्ञानाद्वारे, या वितराग विज्ञानाद्वारे त्याचीच प्राप्ती करण्याचा अवलंब केला पाहिजे, त्याचीच अभिलाषा बाळगली पाहिजे आणि त्यामध्येच लीनता केली पाहिजे. अशा प्रकारे उपदेश दिल्यानंतर अंतिम श्लोकामध्ये या संपूर्ण जिनशासनाचा सार येथे पूज्यपाद स्वामी आपल्याला स्पष्ट करून सांगतात. पाहूया आज 50 क्रमांकाचा श्लोक, ज्याच्यामध्ये संपूर्ण जिनशासनाचं सार हे अतिशय संक्षेपामध्ये प्रस्तुत करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा श्लोक पाठ करूया. जीवोन्यः पुद्गलाश्चान्य इत्यसौ तत्त्वसंग्रहः यदन्युदुच्यते किंचित् सोऽस्तु तस्यैव विस्तरः. जीवोऽन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्त्वसंग्रहः यदन्युदुच्यते किंचित् सोऽस्तु तस्यैव विस्तरः. संक्षेपामध्ये येथे बुद्धी निर्मळ झालेल्या भव्य जीवाला उपदेश करीत आहेत. जीवोऽन्यः, जीवः अन्यः, पुद्गलश्चान्यः, पुद्गलः च अन्यः, इत्यसौ, इति अधिक असौ, तत्त्वसंग्रहः, तत्त्वसंग्रह, यत् अधिक अन्यत् अधिक उच्यते, किंचित अधिक सह अधिक अस्तु, तस्य अधिक एव विस्तरः. ही त्या पदांची फोड झाली. आता आपण शब्दार्थ पाहूया. जीवः अन्यः, सहजरित्या आपल्याला याचा अर्थ समजू शकतो. जीवः अन्यः, जीव वेगळा आहे. पुद्गलः च अन्यः, आणि पुद्गलः अन्यः, पुद्गल अन्य आहे म्हणजे वेगळा आहे. इत्यसौ, हा तत्वसंग्रह, तत्वांचा संग्रह आहे, तत्वांचा सार आहे. यत् अन्यत् उच्यते, जे काही आणखी सांगितले जाते, उच्यते म्हणजे सांगितले जाते, जे काही आणखी सांगितले जाते, अन्य सांगितले जाते. किंचित, जे काही, सह अस्तु, ते आहे. तस्य एव विस्तरः, तस्य एव, त्याचाच, विस्तरः म्हणजे विस्तार, विस्तार आहे. याचा अन्वयार्थ असा होईल, जीव अन्यः पुद्गलः च अन्यः,
जीव वेगळा आहे, पुद्गल वेगळा आहे. इति असौ तत्वसंग्रह, हाच सर्व तत्वांचा सार आहे, हाच सर्व तत्वांचा संक्षेप आहे. म्हणजे जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे, हेच संपूर्ण जिनागमाचं सार आहे. आणि हे सोडून जे काही अन्य सांगितले जाते, म्हणजे जीवाचे प्रकार, पुद्गलाचे प्रकार, जीव, द्रव्य, तत्व, पदार्थ, धर्म, जे काही म्हणजे हे सोडून जे काही अन्य सांगितलं जातं, सह तस्य एव विस्तरः, म्हणजे तो याचाच मुळातला विस्तार आहे. म्हणजे मूलभूत तत्व हेच, मुळात उपदेश हाच की जीव अन्य आहे, पुद्गल अन्य आहे, जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे, हाच संपूर्ण जिनागमाचा सार आहे. आणि हे सोडून जे काही अन्य सांगितलं जातं ते सर्व काही याच तत्वाचा विस्तार आहे. अशा प्रकारे येथे संक्षेप रुचीवाल्या शिष्यासाठी, शिष्यांचे सुद्धा प्रकार असतात, एक संक्षेप रुचीवाले शिष्य, एक मध्यम रुचीवाले शिष्य आणि एक विस्तार रुची असणारे शिष्य. जे संक्षेप रुचीवाले शिष्य असतात त्यांना संक्षेपामध्ये सांगितलं तरी सुद्धा त्यांना त्याचा बोध होतो आणि शिवाय ते लगेच त्या उपदेशाचा अंगीकार करून आत्मकल्याण साधतात. याउलट विस्तार रुचीवाले जे शिष्य असतात त्यांना विस्ताराने सांगितल्यावर समजतं आणि विस्ताराने सांगितल्यानंतर ते त्या उपदेशाला ग्रहण करतात. याउलट काही मध्यम रुचीवाले शिष्य असतात की ज्यांना फार संक्षेपामध्ये सुद्धा नाही आणि फार विस्तारामध्ये सुद्धा नाही, मध्यम रीतीने उपदेश दिला असता तो त्यांना ते ग्रहण करतात त्या उपदेशाला आणि समजावून पण घेतात आणि त्याला आत्मसात करून आत्मकल्याण सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे शिष्य सांगितले जातात. येथे हा ग्रंथ संक्षेप रुची असणाऱ्या शिष्यांसाठी लिहिला गेलाय की ज्यामध्ये 49 श्लोकांमध्ये आचार्यांनी संपूर्ण उपदेश दिला आणि आता 50 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ते सांगतात की जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे, हाच संपूर्ण जिनागमाचा सार आहे. आणि ह्या सोडून जे काही या जिनागमामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे ते केवळ या उपदेशाचा विस्तार रूप आहे. आणि जेवढा आम्ही हा भाग सांगितला त्या आधारे सुद्धा जीव आत्मकल्याण करू शकतो. अशा प्रकारे या श्लोकाचा हा श्लोकार्थ सांगितला. येथे संपूर्ण जिनागमाचा सार सांगितलेला आहे. म्हणजे कोणी विचारलं की जिनधर्म आम्हाला एका ओळीत सांगा, खूप आमच्याकडे वेळ कमी आहे, आमच्याकडे बुद्धी कमी आहे आणि आम्हाला अगदी थोडक्यामध्ये जिनागम सांगा, संपूर्ण द्वादशांगाचं सार सांगा. द्वादशांगाचा विस्तार खूप मोठा आहे, जिनवाणी खूप मोठी आहे, खूप विशाल आहे. तर अशा या संपूर्ण विशाल बृहत जिनवाणीचा, या द्वादशांगाचा सुद्धा सार जर एका ओळीत सांगायचा असेल तर तो अशा प्रकारे सांगतात की जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे. बस यामध्ये संपूर्ण विश्वाचं स्वरूप सुद्धा सांगितलं गेलं आणि त्याद्वारे तत्वसंग्रह म्हणजे हा सगळ्या त्या उपदेशाचा सार देखील याच्यामध्ये सांगितला गेला. काय काय याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, जिनागमामध्ये कशा कशाचं वर्णन आलेलं आहे. जिनागमामध्ये 3 लोकांचं वर्णन आलेलं आहे. ऊर्ध्व लोक म्हणजे स्वर्गांचं वर्णन आलेलं आहे, अधोलोक म्हणजे नरकांचं वर्णन आलेलं आहे, मध्यलोक म्हणजे असंख्यात द्वीप समुद्रांचं वर्णन आलेलं आहे, त्रस नाडीचं वर्णन आलेलं आहे. शिवाय या लोकाकाशाचं वर्णन आलेलं आहे, लोकाकाशाच्या बाहेर असणाऱ्या अलोकाकाशाचं वर्णन आलेलं आहे. इतकंच नव्हे तर सर्व पुद्गलाचे भेद त्यांचं वर्णन आलेलं आहे. गुणस्थान, मार्गणास्थान, जीव समास इत्यादी अनेक गोष्टींचं वर्णन या जिनवाणीमध्ये आलेलं आहे. खूप विस्ताराने आलेला आहे. तिलोय पण्णती इत्यादी ग्रंथांमध्ये संपूर्ण 3 लोकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. मग या सगळ्या विस्ताराने सांगितलेल्या भागामध्ये जीवासाठी प्रयोजनभूत, जीवासाठी अत्यंत उपयुक्त असा सिद्धांत कोणता, तर तो अत्यंत संक्षेपामध्ये सांगितल्यास तो असा सांगता येतो की जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे. बस इतकं जाणून घेणं सर्वात महत्वपूर्ण आहे. आणि हे जाणून घेतल्यानंतर पुद्गल भिन्न आहे, पर आहे अशा श्रद्धानाद्वारे त्याचा आश्रय सोडून जो स्वरूप आहे अशा स्व जीव द्रव्याचा, जीव तत्वाचा येथे आश्रय घेतला असता संपूर्ण जिनवाणीचं सार आपल्याला समजलं आणि त्याचा आपल्याला लाभ झाला असं म्हणता येऊ शकतं.
जिनवाणीमध्ये जर खरोखर इतकंच महत्वपूर्ण सार असेल, एक शंका, एक प्रश्न आपल्याला यामध्ये उद्भवू शकतो की संपूर्ण जिनागमाचं सार जर एका ओळीमध्ये सांगता येऊ शकत असेल तर मग ही संपूर्ण इतका विस्तार सांगितलाच कशाला, सांगण्याची अपेक्षा काय आहे? तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगता येतील, परंतु त्यामध्ये मुख्य गोष्ट आपण ही समजावून घ्यावी की जिनवाणीमध्ये जे काही वर्णन आलेलं आहे ते सर्वज्ञ केवली भगवंतांच्या द्वारे सांगण्यात आलेलं आहे आणि केवली भगवंतांना संपूर्ण विश्वाचं ज्ञान झालेलं आहे. कारण त्यांच्या ज्ञानाचा परिपूर्ण विकास झालेला असल्यामुळे, ज्ञान अथाह म्हणजे अनंततेला प्राप्त झालेलं असल्यामुळे त्या अनंत ज्ञानामध्ये अनंत विश्वाचं अनंत स्वरूप सहजरित्या प्रतिबिंबित झालेलं आहे, सहजरित्या जाणण्यात आलेलं आहे. आणि मग अशा निरंकुश ज्ञानामध्ये, ज्याला कोणताही अंकुश नाही, ज्याला कोणतीही मर्यादा नाही, ज्याला कोणतीही सीमा नाही, अशा निस्सीम असीम ज्ञानामध्ये विश्व सुद्धा अनंत आहे. तर अशा अनंत विश्वाला जाणण्याची शक्ती या अनंत ज्ञानामध्ये प्रकट झालेली आहे आणि असं हे दिव्य केवल ज्ञान आहे. आता दिव्य ज्ञानी, या अनंत केवल ज्ञानी भगवंतांनी या अनंत विश्वाचा पसारा एका समयात स्वतःच्या एका ज्ञान पर्यायीमध्ये जसाच्या तसा मोजला, जसाच्या तसा त्यांनी तो जाणला आणि जाणल्यानंतर त्यांच्या दिव्यध्वनीद्वारे सहजरित्या तोच ज्ञानाचा भाव प्रस्फुटित झाला. संपूर्ण भव्य जीवांपर्यंत तो ज्ञानाचा अंश सांगितला गेला. ज्ञानाचा अंश यासाठी म्हणतो आहे कारण तीर्थंकर केवली भगवंतांना जितकं केवल ज्ञान घडतं, जितका केवल ज्ञानाचा उघाड होतो, म्हणजे संपूर्ण ज्ञान निरवशेष त्यांना प्रकट होतं, परंतु ते सर्वच्या सर्व ज्ञान दिव्यध्वनीद्वारे प्रस्फुटित होत नाही. का होत नाही? कारण ज्ञान तर अनंत आहे, परंतु दिव्यध्वनी ही पुद्गलात्मक आहे आणि त्यामुळे भगवंतांना जितकं ज्ञान आहे, जितकं अनंत ज्ञान आहे, तेवढं अनंत ज्ञान दिव्यध्वनीद्वारे प्रस्फुटित होत नाही. आणि जितकं दिव्यध्वनीद्वारे ज्ञान प्रसारित केलं जातं तितकं सर्वच्या सर्व ज्ञान गणधर परमात्मा पूर्णांशानं झेलू शकत नाही. गणधर परमात्मा पूर्णांशानं जितकं झेलतात, जितकं ग्रहण करतात, तेवढंच्या तेवढं ते पुढच्या आचार्यांना देऊ शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तेथे मर्यादा पडत जातात. यावरून लक्षात येतं की ज्ञान किती अनंत असलं पाहिजे. मग अशा अनंत ज्ञानाला धारण करणारे तीर्थंकर परमात्मा, त्यांना संपूर्णपणे ज्ञानाचा विकास परिपूर्णरित्या प्रकट झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानामध्ये सहजरित्या सर्वच ज्ञानाचा कथन रूप किंवा सर्वच ज्ञानाचा दिव्यध्वनीमध्ये समावेश होतो. परंतु तो पुढे पुढे प्रवहमान होत असताना, पुढे पुढे तो विकसित होत असताना, पुढे पुढे तो दिला जात असताना निश्चितच त्याच्यामध्ये मर्यादा पडत जातात. आणि मग म्हणून तो भाग सांगत असताना मूळ गोष्ट तर इतकीच आहे की जीव भिन्न आहे आणि पुद्गल भिन्न आहे, आणि त्याशिवाय सुद्धा जो इतर अंश जिनवाणीमध्ये सांगितला गेला त्याच्यामध्ये मुख्य कारण हे आहे कारण भगवंतांना संपूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि संपूर्ण ज्ञान झालेलं असल्यामुळं त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा त्या प्रमाणात किंवा त्या अनुषंगाने संपूर्ण ज्ञान सांगणं सहजरित्या क्रमप्राप्त होतं. हे तर संक्षेप रुचीवाल्या शिष्यासाठी एका ओळीमध्ये या जिनधर्माचा सार सांगण्यात आलेला आहे, परंतु जिनवाणीमध्ये तर संपूर्णच कथन करण्यात आलेलं आहे. हे संपूर्ण कथन का करण्यात आलं तर त्याचं उत्तर आपण काळजीपूर्वक ऐकावं. या संपूर्ण जिनवाणीचा सार तर हाच आहे की हा शुद्ध आत्मा भिन्न आहे आणि समस्त परपदार्थ भिन्न आहेत. मूळ गोष्ट तर इतकीच आहे, परंतु या जिनवाणीमध्ये सांगण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन या सर्व वस्तुतत्वाच्या ज्ञानाद्वारे आपल्या आत्म्याचा आश्रय घेणं हेच या संपूर्ण जिनवाणीचं प्रयोजन आहे. थोडक्यात याला असं सांगता येईल की जिनवाणीमध्ये, दिव्यध्वनीमध्ये, द्वादशांग रूप शास्त्रांमध्ये
जे काही आत्मतत्वाचं वर्णन आलेलं आहे, जे काही जीवद्रव्याचं वर्णन आलेलं आहे, ते तर जीवद्रव्याला सांगण्यासाठीच आलेलं आहे, ते आत्मतत्वालाच सांगण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. परंतु जे आत्म्याला सोडून अन्य द्रव्यांचं कथन आलेलं आहे, अन्य वस्तुतत्वांचं कथन आलेलं आहे, अन्य पदार्थांचं कथन आलेलं आहे, 3 लोकांचं कथन करण्यात आलेलं आहे, ते सुद्धा त्या पदार्थांना सांगण्यासाठी करण्यात आलेलं नसून आत्म्यालाच सांगण्यासाठी करण्यात आलेलं आहे. हो, अद्भुत सिद्धांत आहे. समजतो का पहा. समजला तर खूप महत्वाची गोष्ट समजली म्हणून आपण समजून घ्यावं. काय सांगितलं? या द्वादशांग रूपी जिनवाणीमध्ये, या दिव्यध्वनीमध्ये आत्मा आणि अनात्मा सर्वांचंच वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे मी एक शुद्ध आत्मा आणि माझ्यासोबत या विश्वात राहणारे समस्त अन्य जीव, समस्त अन्य पुद्गल पदार्थ, धर्म अधर्म, आकाश काल, ही द्रव्य, जीव अजीव, आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष अशी 7 तत्व, 8 कर्म, त्यानंतर 9 पदार्थ, 10 धर्म, या सगळ्यांचंच वर्णन जिनवाणीमध्ये करण्यात आलेलं आहे. जिनवाणीमध्ये केवळ एक शुद्ध आत्म्याचं वर्णन नाही आहे, तर शुद्ध आत्मा सोडून बाकीच्या सुद्धा सर्व पदार्थांचं वर्णन, संपूर्ण विश्वाचं वर्णन या जिनवाणीमध्ये करण्यात आलेलं आहे. परंतु मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की जिनवाणीमध्ये जे आत्म्याला सांगण्यासाठी केलं गेलेलं कथन आहे ते तर आत्म्याला सांगण्यासाठी आहेच, परंतु जे कथन आत्मा सोडून अन्य पदार्थांना सांगण्यासाठी करण्यात आलेलं आहे ते कथन सुद्धा या आत्म्यालाच सांगण्यासाठी करण्यात आलेलं आहे. हो, किती विशेष आहे. म्हणजे आत्म्याचं कथन केलं ते आत्म्याला सांगण्यासाठी, कारण आम्हाला त्या आत्मतत्वाला जाणून त्या आत्मतत्वाचा परिचय प्राप्त करून घेऊन त्या आत्मतत्वाचा आश्रय घ्यायचा आहे म्हणून. आणि आता आत्मा सोडून नरकांचं वर्णन केलं, हा आत्मा सोडून स्वर्गांचं वर्णन केलं, ते सुद्धा स्वर्ग आहेत हे सांगण्यासाठी नाही, नरक असे आहेत हे सांगण्यासाठी नाही, तर अशा स्वर्गाच्या ठिकाणी जीव जातो आणि अशा प्रकारे परिणमन करतो, या नरकांमध्ये हा जीव जातो आणि अशा प्रकारे दुःख भोगतो, अशा प्रकारे त्या आत्म्यालाच सांगण्यासाठी स्वर्ग आणि नरकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हो, म्हणजे जे काही जिनवाणीमध्ये जीवाला सांगण्यासाठी कथन आलेलं आहे ते तर जीवाला सांगण्यासाठी आलेलं आहे, पण जीव सोडून जे अन्य सर्व कदाचित अप्रयोजनभूत गोष्टींचं वर्णन सुद्धा करण्यात आलेलं आहे ते सुद्धा या जीवात्म्यालाच सांगण्यासाठी, म्हणजे या जीवात्म्यापासून हे सगळे भिन्न आहेत हे सांगण्यासाठीच त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीचं मूळ प्रयोजन प्रत्येक जीवाला जीवात्म्याचं स्वरूप समजावून घेऊन त्यापासून असणाऱ्या परपदार्थांपासून स्वतःची भिन्नता जाणून घेऊन आपल्या आत्मद्रव्याचा आश्रय करवणे हा एकमात्र या दिव्यध्वनीचा मूळ हेतू किंवा मूळ प्रयोजन आहे. जिनवाणीचं हे एकमात्र प्रयोजन आहे. हो, किती विशेष आहे. म्हणजे एखाद्या चौकात गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आता येथे 4 रस्ते दिसत आहेत, आपण येथली कोणता रस्ता निवडायचा, तर त्यावेळेला आपण पाहतो की हा रस्ता अमुक दिशेला गेलाय, हा रस्ता अमुक गावाला जातो, हा रस्ता अमक्या गावाला जातो, आणि मग आपल्याला या गावाला जायचं आहे तर निश्चितच आपण त्या दिशेने जातो. पण त्याच वेळेला आपण इतर रस्त्यांची माहिती घेतो की हे रस्ते कुठे जातात, तर त्या रस्त्यांची आपण माहिती का घेतो, कारण आपल्याला जायचंय ते तर याच गावाला याच रस्त्याने पुढे जायचं आहे. पण त्याच वेळेला इतर रस्त्यांची माहिती आपण यासाठी करून घेतो की त्या दिशेला आपल्याला जायचं नाहीये, म्हणजे माहिती सर्व घेतो. त्या रस्त्यांची माहिती घेण्यापाठीमागचं प्रयोजन हेच असतं की चुकून हे रस्ते आपल्या इच्छित गावाला तर जात नाहीत ना. अशा प्रकारे खात्री करण्यासाठी आपण आपला रस्ता सुद्धा पाहून घेतो आणि त्याच वेळेला इतर रस्ते कोणत्या दिशेने कोणत्या स्थळी जातात हे सुद्धा आपण तपासून पाहतो.
अगदी त्याचप्रमाणे या जिनवाणीमध्ये जे जे कथन आपल्या आत्मद्रव्याला सांगण्यासाठी आलेलं आहे ते तर आत्म्यालाच सांगण्यासाठी आलेलं आहे, पण त्यासोबत जे अन्य कथन आलेले आहे आत्म्याला सोडून सांगण्यासाठी, तर ते कथन सुद्धा ते परपदार्थ पर आहेत, आत्मद्रव्य रूप नाहीत. अशा प्रकारे आत्मतत्वाचीच सिद्धी करण्यासाठी हा सर्व विस्तार जिनवाणीमध्ये करण्यात आलेला आहे. थोडक्यात या जिनवाणीमध्ये आत्मतत्वाला सांगणे रूप जे कथन आलेलं आहे ते तर आत्म्यालाच सांगण्यासाठी आलेलं आहे, पण या आत्म्याला सोडून जे अन्य कथन आलेलं आहे ते सुद्धा त्या अन्य पदार्थांना सांगण्यासाठी आलेलं नसून ते आत्म्यापासून पदार्थ भिन्न आहेत. अशा प्रकारे आत्मस्वरूपालाच सांगण्यासाठी हे अन्य कथन सुद्धा जिनवाणीमध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे येथे हा भाग आपण समजावून घेतला पाहिजे की जीव भिन्न आहे आणि पुद्गल भिन्न आहे, हाच संपूर्ण जिनागमाचा सार आहे. आणि याही पेक्षा जो काही विस्तार जिनवाणीमध्ये सांगण्यात आला तो केवळ याच तत्वाचा विस्तार केलेला आहे. आणि म्हणूनच शिवभूती सारख्या मुनिराजांना सुद्धा, जे की क्षयोक्षमाने अल्पज्ञानी होते, त्यांना सुद्धा केवळ पुद्गल भिन्न आहे आणि आत्मा भिन्न आहे बस इतकं बीज ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते सहजरित्या साधना करून केवळ ज्ञानाची प्राप्ती करू शकले. म्हणजे मुळात हेच समजावून घेणं आणि हेच आपल्या आचरणात आणणं आवश्यक आहे. बाकी शास्त्र स्वाध्याय हा याचाच विस्तार आहे. मग कुणी म्हणेल की आम्ही केवळ एवढंच समजावून घेऊ आणि बाकीचा आम्ही अभ्यास करणार नाही, बाकीच्या विस्तारामध्ये जाऊन आम्हाला काय फायदा आहे, केवळ एवढं संक्षेपामध्ये समजावून घेतलं तर पुरेस आहे. परंतु असं नाही. तर ज्याचा जितका क्षयोक्षम आहे त्या क्षयोक्षमाच्या अपेक्षेने त्याला विशेष ज्ञान करून घ्यावं लागतं. म्हणजे सामान्यतो विशेषो नूनम बलवान भवेत. सामान्यतो नूनम विशेषः बलवान भवेत. म्हणजे सामान्यापेक्षा विशेष ज्ञान बलवान असतं. याचा अर्थ आमची बुद्धी, आमचा क्षयोक्षम अधिक असताना सुद्धा आम्ही या जिनवाणीच्या अल्पज्ञानाद्वारे संतुष्ट होऊन आपल्या आत्मतत्वामध्ये रती आणि प्रीती करू शकत नाही. म्हणजे आमचा जितका क्षयोक्षम आहे त्या क्षयोक्षमाला अनुसरून आम्हाला त्या जिनवाणीचं अध्ययन करणं, त्या जिनवाणीचं आलोडन करणं, त्या जिनवाणीचं मंथन करणं अपेक्षित आहे. कारण आम्हाला जितका क्षयोक्षम उपलब्ध आहे, प्राप्त आहे, तर तो संपूर्ण ज्ञानाचा अंश आम्ही जिनवाणीमध्ये समर्पित करणं अपेक्षित आहे. आणि त्याद्वारे मग आपल्याला त्या जिनवाणीचं जे साररूप तत्व आहे ते ग्रहण करून त्याच विशेषांमध्ये दडलेला जो सामान्य रूप अंश आहे, जो शुद्ध आत्मा आहे, त्याचं ग्रहण करून मग आपण आपल्या आत्मतत्वाची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून येथे याच संक्षेपाला जाणून आम्ही केवळ याच संक्षेपाद्वारे आम्ही आमचं कल्याण करून घेऊ आणि आम्हाला आता विशेष ज्ञानाची कोणती आवश्यकता राहिली नाही. तर अशा प्रकारचा भाव आपण आपल्या मनामध्ये आणता कामा नये. तर अशा प्रकारे हा या ग्रंथाचा जो श्लोक 50 क्रमांकाचा तो इथे पूर्ण होतो आहे. आणि या भेदज्ञानाद्वारे, या बीजज्ञानाद्वारे भेदज्ञानाची प्राप्ती करून आपण आपल्या निजपदाला प्राप्त करू शकतो. येथे जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे, अशा प्रकारचं जे कथन केलं गेलं ह्याच्यामध्ये जीव कोण आहे, कसा असतो, पुद्गल कोण आहे, कसा असतो, याचं सर्व वर्णन आपण विगत अनेक श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याचाच येथे समारोप रूप हा श्लोक आलेला आहे. यानंतर 51 क्रमांकाचा श्लोक हा प्रशस्तीचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये आचार्य देवांनी या इष्टोपदेश ग्रंथाच्या अध्ययनाचं फळ काय आहे ते सांगितलेलं आहे. तो श्लोक आपण येथे पठण करूया. इष्टोपदेशमिति सम्यगधीत्य श्रीमान मानापमान समतां स्वमताद्वितन्य मुक्ताग्रहो विनिवसन् सजने वनेवा मुक्तिश्रियं निरुपमामुपयाति भव्यः. इष्टोपदेशमिति सम्यगधीत्य श्रीमान
मानापमान समतां स्वमताद्वितन्य मुक्ताग्रहो विनिवसन् सजने वने वा मुक्तिश्रियं निरुपमामुपयाति भव्यः. अतिशय सुंदर पद्धतीने येथे या इष्टोपदेश ग्रंथाच्या अध्ययनाचं फळ आचार्य देवांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात की इति म्हणजे अशा प्रकारे इष्टोपदेशम सम्यक अधीत्य, इष्टोपदेशाला व्यवस्थितरित्या अधीत्य म्हणजे अभ्यास करून शिकून धीमान भव्य, बुद्धिमान भव्य जीव, बुद्धिमान म्हणजे ज्याला सारासार विवेक बुद्धी जागृत झालेली आहे असा भव्य जीव स्वमतात म्हणजे आपल्या ज्ञानाद्वारे, आपल्या आत्मज्ञानाद्वारे मानापमान समताम वितन्य, मान आणि अपमानामध्ये समता भाव जागृत करून मुक्ताग्रह आपला आग्रह सोडून देऊन, आपला अभिप्राय मिथ्या अभिप्राय सोडून देऊन सजने वने वा, सजने लोकांसोबत म्हणजे गृहस्थावस्थेत, वा किंवा वने जंगलामध्ये विनिवसन निवास करीत असताना, राहत असताना निरुपमाम मुक्तिश्रियम, निरुपम म्हणजे अनुपम अशा मुक्तिश्रियम मुक्तिरूपी लक्ष्मीला उपयाती म्हणजे प्राप्त करतो. खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये मार्मिक फळ वर्णन करताना सुद्धा आचार्य देवांनी खूप सुंदर भाषेमध्ये या इष्टोपदेश ग्रंथाचं फळ सांगितलेलं आहे. इथे पूज्यपाद स्वामी म्हणतात की मी हा जो इष्टोपदेश ग्रंथ रचला, माझ्या निमित्ताने ज्या इष्टोपदेश ग्रंथाची रचना झाली, आता हा इष्टोपदेश ग्रंथ वाचल्यानंतर, या अभ्यासल्यानंतर या सर्व श्रावकांना किंवा या सर्व भक्त जीवांना या ग्रंथाच्या अध्ययनाचं फळ काय मिळणार आहे, तर ते म्हणतात इति इष्टोपदेशम सम्यक अधीत्य, या इष्टोपदेश ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करून. आता इथे व्यवस्थित अभ्यास करून याचा अर्थ या इष्टोपदेशातले श्लोक आपण लक्षात घेणं, पाठ करणं, त्याचा अर्थ समजावून घेणं, या श्लोकांचा भावार्थ समजावून घेणं, त्याद्वारे आपल्या आचरणामध्ये तोच तत्वाचा अंश स्वतः ग्रहण करणं, येथे ध्यानादींच्या द्वारे भेदविज्ञानाची सिद्धी करणं, हे सर्व काही या इष्टोपदेश ग्रंथाच्या अध्ययनामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे या इष्टोपदेश ग्रंथाला वारंवार म्हणणं, त्या इष्टोपदेश ग्रंथातले हे 50 श्लोक पाठ करणं, शिवाय त्यांचा अर्थ समजावून घेणं, अर्थ समजावून घेऊन त्याद्वारे त्याचा भावार्थ पकडणं आणि त्या भावार्थाद्वारे चित्त शांती प्राप्त करून आपल्या आत्मज्ञानाची वृद्धी करणं, हे सर्व काही या इष्टोपदेश ग्रंथाच्या अध्ययनामध्ये समाविष्ट होतं. आणि मग पूज्यपाद स्वामी म्हणतात अशा प्रकारे या इष्टोपदेश ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करून, अध्ययन करून बुद्धिमान भव्य जीवाने, म्हणजे जीव कसा पाहिजे, भव्य पाहिजे, रत्नत्रयाची प्राप्ती करण्याची सामर्थ्य असणारा असला पाहिजे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, या रत्नत्रयाची प्राप्ती जो पुरुषार्थपूर्वक करू शकतो तो भव्य आहे. आणि जो जीव या रत्नत्रयांची उपेक्षा करून कदापिही या रत्नत्रयाची प्राप्ती करण्यामध्ये आपला उपयोग लावत नाही, तो अभव्य जीव आहे. तर असा या अभव्यत्वाने रहित असणारा आणि स्वकल्याणामध्ये उद्यमवंत झालेला हा साधक जीव आणखी कसा पाहिजे, केवळ भव्य असून चालणार नाही, तर तो धीमान म्हणजे बुद्धिमान असला पाहिजे. बुद्धिमान म्हणजे खूप सारी बुद्धी असणारा तो बुद्धिमान नाहीये. येथे धीमानचा अर्थ आहे या सर्व 49 श्लोकांच्या द्वारे, 50 श्लोकांच्या द्वारे ज्याला विवेक बुद्धी उत्पन्न झालेली आहे, ज्याला हे काय उपादेय काय याचा निर्णय झालेला आहे. केवळ श्रवण नव्हे, श्रवणाद्वारे कधीही पात्रता येत नाही, पात्रता येते ती स्वचिंतनाद्वारे. स्वचिंतन जेथे चालतं तो खऱ्या अर्थाने लाभान्वित होणारा जीव आहे. आम्ही खूप शास्त्र वाचतो, आम्ही खूप प्रवचन ऐकतो, याचा अर्थ आम्हाला आता मोक्षमार्ग प्राप्त करण्याची पात्रता जागृत झालेली आहे, असं अजिबात नाही. अल्प ऐकलं तरी चालतं, अल्प वाचलं तरी चालतं, परंतु वास्तवामध्ये घडलं पाहिजे ते स्वतःचं चिंतन. आणि ते स्वतःचं चिंतन घडण्यासाठी आवश्यक म्हणून शास्त्र स्वाध्याय आपल्याला उपादेय आहे. आणि म्हणून येथे सांगतात की वास्तवामध्ये अशा इष्टोपदेश ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर जो बुद्धिमान म्हणजे विवेकी आणि भव्य म्हणजे या संसार समुद्राचा पार
जो करण्यासाठी इच्छुक जीवात्मा आहे अशा जीवाने स्वमतात म्हणजे आपल्या ज्ञानाद्वारे, आता कोणतं ज्ञान? मिथ्या ज्ञान काही उपयोगाचं नाहीये. मिथ्या ज्ञान तर या संसार परिभ्रमणामध्ये भटकण्याचं साधन आहे. स्वमतात म्हणजे आपल्या सम्यक ज्ञानाद्वारे, आपल्या निर्मळ शुद्ध ज्ञानाद्वारे, ज्या शुद्ध ज्ञानामध्ये स्वपराचं अवभासन होत आहे, ज्या शुद्ध ज्ञानामध्ये मोहाचा नाश करण्याचा उद्यम घडतो आहे, ज्या ज्ञानामध्ये संशय, विपर्याय आणि अनध्यवसाय रूपी दोष नष्ट करण्याची परिपाटी सुरू झालेली आहे, प्रारंभ झालेला आहे, ज्या ज्ञानामध्ये ज्ञानाची स्थापना झालेली आहे, ज्या ज्ञानामध्ये अज्ञानाचा नाश करण्याचा संकल्प घडलेला आहे, शिवाय ज्या ज्ञानामध्ये अज्ञानाचा प्राणांत घडलेला आहे, अशा ज्ञानाद्वारे, हे ज्ञानच खऱ्या अर्थानं साधन आहे. मोक्ष मार्गामध्ये रुपया पैसा, धन दौलत, दागदागिने, घर, दुकान, मकान, गाडी, पत्नी, मुलं बाळं ही कोणीही साधन बनत नाहीत. साधन जर बनायचं असेल तर केवळ आपलं ज्ञान बनतं. कोणतं ज्ञान? जे आम्ही स्वयंपाक पाण्यामध्ये लावतो. कोणतं ज्ञान? जे आम्ही दुकान मकानामध्ये लावतो. कोणतं ज्ञान? जे आम्ही पैसे कमावण्यामध्ये लावतो. हे सर्व ज्ञान, जे ज्ञान आम्ही विषय भोगांमध्ये लावतो, हे ज्ञान या सर्व गोष्टींमध्ये खर्ची टाकतो आहे. तेच ज्ञान जर जीवादी तत्वांचं स्वरूप समजावून घेऊन भेदविज्ञान करण्यामध्ये लावू तर ते ज्ञान साधन बनतं आणि त्या साधनाद्वारे मोक्ष मार्ग रूप साध्याची प्राप्ती होते. म्हणजे आम्ही 1 तास प्रवचन ऐकण्यामध्ये ज्ञानाला लावायला तयार आहोत, परंतु तसाच 10 मिनिटे तत्वचिंतन करण्यासाठी आमच्याजवळ वेळ नाही आहे. म्हणजे आम्ही ज्ञान हे श्रवणामध्ये लावू शकतो, आम्ही ज्ञान पाहण्यामध्ये लावू शकतो, आम्ही आमचं ज्ञान मनाद्वारे काही ना काहीतरी विचार, संकल्प, विकल्प करण्यामध्ये लावू शकतो, पण याद्वारे काहीही न करता आम्ही आमचं ज्ञान आमच्या आत्मद्रव्यामध्ये लावण्यासाठी इच्छुक नाही आहोत. हेच आमच्या रत्नत्रयापासूनच्या अप्राप्तीचं कारण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इथे म्हणतात, पहिल्यांदा जीवाला या गोष्टीचा निर्णय झाला पाहिजे की आम्हाला जर मोक्ष मार्ग हवा असेल तर आमच्याजवळ आमचं ज्ञानरूप साधन हजर असलं पाहिजे. कुटुंबातल्या कोणाही व्यक्तीला तुम्ही बाजारातून कोणतीही वस्तू आणायला पाठवा आणि त्यावेळेला त्याच्याजवळ पैसे नका देऊ किंवा क्रेडिट कार्ड वगैरे कोणतेही धन जर त्याच्याजवळ उपलब्ध नसेल तर तो बाजारातून काय खरेदी करून आणणार? तो कशा प्रकारे खरेदी करून आणणार? निश्चितच तो कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही. कारण बाजारामध्ये गेल्यानंतर काहीही खरेदी करायचं असेल तर त्याला आपल्याला काय द्यावे लागतील? पैसे द्यावे लागतील. म्हणजे पैसे हे त्या वस्तू खरेदीचं साधन आहे. आणि जर पैसे रूप साधन नसेल तर आपण बाजारातली कोणतीही वस्तू घरी आणू शकत नाही, खरेदी करू शकत नाही. बस त्याच पद्धतीने मोक्ष मार्ग आणि आत्मरूप तत्व प्रकट करण्यासाठी स्वसन्मुख झालेलं ज्ञान हे त्याचं साधन आहे. आणि हे ज्ञान ज्याच्याजवळ उपलब्ध नाही, शास्त्रांमध्ये लागलेलं ज्ञान, प्रवचन ऐकण्यामध्ये लागलेलं ज्ञान, भगवंताचा अभिषेक पाहण्यामध्ये लागलेलं ज्ञान, गुरूंची वैयावृत्ती करण्यामध्ये लागलेलं ज्ञान, किंबहुना संसारामध्ये घरगृहस्थीमध्ये लागलेलं ज्ञान, हे सर्व ज्ञान धर्मप्राप्तीसाठी, मोक्ष मार्ग प्राप्तीसाठी साधनरूप नाहीत. आणि मग येथे पूज्यपाद स्वामी सांगतात की ज्या जीवाने या इष्टोपदेश ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करून बुद्धिमान आणि भव्य जीवाने आपल्या निज ज्ञानाद्वारे, त्या निज साधनरूप ज्ञानाद्वारे मान आणि अपमानामध्ये समता धारण करून, आता ज्याला सम्यक ज्ञानरूपी साधन प्राप्त झालं, एवढं विशुद्ध ज्ञानरूपी साधन प्राप्त झाल्यानंतर तो मानापमानांमध्ये कशाला अडकेल? किंबहुना अडकणार नाही. कारण त्याला असं अद्भुत अलौकिक दिव्य शुद्ध निर्मळ विमल पाप आणि पुण्यापासून रहित आणि रागादींच्या दोषापासून रहित अशा निर्लेप ज्ञानरूपी साधनाची प्राप्ती झाल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग तो निश्चितच आत्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये करेल. तो अन्य सांसारिक गोष्टींमध्ये अशा ज्ञानाचा अपव्यय करणारच नाही. आणि मग इथे म्हणतात की असा ज्ञानी जीव स्वमतात आपल्या ज्ञानरूपी साधनाद्वारे मान आणि अपमान या दोघांमध्ये समता भाव धारण करून, मान आणि अपमान यांच्यामध्ये वाहवत न जाता, आपल्या ज्ञानाचा अपव्यय न करता, मुक्ताग्रह आग्रह सोडून देऊन, आग्रह म्हणजे ते मिथ्या अभिप्राय सोडून देऊन,
परद्रव्यांमध्ये मला काही करायचं आहे, परद्रव्यांमध्ये मला भोक्तृत्व बुद्धी ठेवायची आहे, किंवा मी परद्रव्य रूप आहे, अशा कोणत्याही प्रकारचा आग्रह न ठेवता. येथे आग्रहचा अर्थ आहे मिथ्या अभिप्राय, मिथ्यात्व, परद्रव्यांबद्दलची आसक्ती, परद्रव्यांमध्ये असणारी एकत्व, ममत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व रूप मिथ्या बुद्धी. तर हा जीव ज्याला सम्यक ज्ञानरूपी साधन प्रकट झालेला आहे, असा जीव मुक्ताग्रह म्हणजे परद्रव्यांसंबंधीचा कोणताही आग्रह भाव न ठेवता. परद्रव्यांसंबंधीचा आग्रह तर दूरच राहो, स्वतःच्या मोक्षासंबंधीचा सुद्धा आग्रह न ठेवता, स्वतःच्या केवळ ज्ञानरूपी पर्यायीचा सुद्धा आग्रह म्हणजे इच्छा न बाळगता, केवळ अखंड द्रव्याची इच्छा, केवळ अखंड द्रव्याच्या प्राप्तीचा पुरुषार्थ करतो. त्या आत्मद्रव्याची प्राप्ती झाल्यानंतर अनंत चतुष्टय प्रकट होईल, सिद्ध दशा प्रकट होईल. अशा सिद्धत्व दशेचा सुद्धा ज्याला आग्रह उरला नाही, असा हा जीव मुक्ताग्रह म्हणजे पराचा आग्रह तर दूरच राहो, स्वद्रव्याची प्राप्ती झाल्यानंतर जो अतिंद्रिय अलौकिक आनंद प्राप्त होणार आहे, त्या आनंदाची सुद्धा ज्याला वांछा नाही, तो तर सहज उपलब्ध होणार आहे, त्याची सुद्धा ज्याला इच्छा नाही, कामना नाही, किंवा बुद्धिपूर्वक कामना नाही, अशा प्रकारे हा मुक्त आग्रह म्हणजे सर्व प्रकारच्या आग्रहांनी रहित असणारा जीव. खूप मोठी कृपा करतात येथे पूज्यपाद स्वामी. ते म्हणतात सजने वनेवा, की असा हा ज्ञानी जीव मुनीच असतो असं नाही, सजने वनेवा म्हणजे गृहस्थ सुद्धा असू शकतो आणि मुनी सुद्धा असू शकतो. मुनी झाल्यानंतरच जीव मोक्षाला जातो हे खरं आहे, परंतु मोक्ष मार्ग प्रारंभ होत असताना मुनीच व्हायला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे गृहस्थ सुद्धा आपल्या भूमिकेनुसार यथाशक्ती मोक्ष मार्ग प्रकट करू शकतो. काळजीपूर्वक ऐका हो, मोक्ष मार्ग प्रकट करू शकतो, प्रारंभ करू शकतो. त्या मोक्ष मार्गाची वृद्धी करायची असेल, त्या मोक्ष मार्गाला वाढवायचं असेल, तर त्या गृहस्थाला सुद्धा मुनी दशा अंगीकारलीच पाहिजे. पण मुनी दशा अंगीकारल्यानंतर मोक्ष होतो म्हणून मोक्ष मार्ग सुद्धा मुनी दशेतच होतो असं नाही आहे. कशावरून असं नाही आहे? कारण इथे शब्द वापरलेले आहेत सजने वनेवा, की जो भव्य जीव, जो बुद्धिमान जीव या इष्टोपदेश ग्रंथाचं व्यवस्थित अध्ययन करून आणि मानापमानामध्ये समताभाव धारण करून सर्व प्रकारचा आग्रह सोडून देऊन घरात असू दे किंवा जंगलात असू दे, म्हणजे गृहस्थावस्थेत असू दे किंवा मुनिदशेमध्ये असू दे, परंतु हा जीव निरुपम अशा, अनुपम अशा, उपमा रहित अशा मुक्ती लक्ष्मीला प्राप्त करतो, म्हणजे स्वतःच्या सिद्धरूप दशेला प्राप्त करतो. मग मुनी आणि गृहस्थ समान झाले का? नाही. मुनींना ती सिद्धावस्था लवकर प्राप्त होईल, ते अधिक पुरुषार्थी होतील. गृहस्थाला वेळ लागेल, कारण त्याला पहिल्यांदा मुनी दशा अंगीकार करावी लागेल आणि मग सिद्ध दशा होईल. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य हे आहे की येथे हा मोक्ष मार्ग गृहस्थ आणि मुनी दोघांनाही उपलब्ध आहे हे महत्वाचं. आणि मग तो गृहस्थ जीव पुढे प्रगती करून आणखी आपली शक्ती वाढवून मुनिदशा प्रकट करून सिद्धत्वाला प्राप्त होतो. हा या श्लोकाचा भावार्थ आहे. पुन्हा एकदा याचा जो मूळ अर्थ आहे तो सांगतो की अत्यंत संक्षेपामध्ये सांगितलेल्या या इष्टोपदेश ग्रंथाचं व्यवस्थित अध्ययन करून जो बुद्धिमान आणि भव्य जीव आपल्या आत्मज्ञानाच्या साधनाद्वारे सर्व मान अपमानांमध्ये समताभाव धारण करून रागद्वेष भाव अजिबात न बाळगता स्वसंतुष्ट होऊन आपल्या आत्मद्रव्यामध्ये रमणता करतो, सर्व प्रकारचे आग्रह सोडून देतो. मग असा गृहस्थ असो किंवा मुनी असो, कोणताही जीव अल्पकाळातच मुक्त दशेला म्हणजेच अनुपम अशा सिद्ध दशेला प्राप्त करतो, की ज्याची उपमा आपल्याला कोणत्याही आनंदाद्वारे सांगता येत नाही. सिद्धांचं सुख कसं आहे? सिद्धांचं सुख कसं आहे? मुनिराजांसारखं आहे.
सिद्धांचं सुख कसं आहे? गृहस्थांप्रमाणे. सिद्धांचं सुख कसं आहे? अरिहंतांसारखं आहे? नाही. सिद्धांचं सुख हे सिद्धांसारखंच आहे. कोणतीही उपमा या सिद्ध सुखाला देता येत नाही आणि म्हणूनच तेथे अनुपम निरुपम असं विशेषण येथे जोडलेलं आहे. समयसार ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा वंदितु सौव सिद्धे ध्रुवम अचलम अनुपमम गतिम पत्ते, म्हणजे सिद्ध कसे आहेत? अनुपम आहेत, निरुपम आहेत, सर्व प्रकारच्या उपमांनी रहित आहेत, स्थिर आहेत, अचल आहेत, अशा प्रकारे तिथे सुद्धा वर्णन करण्यात आलेलं आहे. याद्वारे आपल्याला हा भाग लक्षात येतो की आपण आपल्या प्राप्त असलेल्या भूमिकेमध्ये आपण या मोक्ष मार्गाच्या प्राप्तीमध्ये संलग्न होऊ शकतो. अट फक्त एकच आहे की आपल्या जवळ असलेलं ज्ञान आपण या आत्मद्रव्याच्या प्राप्तीसाठी लावलं पाहिजे, त्याला साधन बनवलं पाहिजे, स्वतःची पात्रता विकसित केली पाहिजे, मान अपमान यांच्यामध्ये समताभाव धारण केला पाहिजे, रागद्वेषांनी रहित असं आपलं ज्ञान केलं पाहिजे. हे ज्ञान जितकं निर्मळ होत जाईल निश्चितच आपल्या अंतरंगातली शांती ती तितक्या प्रमाणात वाढत जाईल आणि आपण सुद्धा एक ना एक दिवस आपल्या संपूर्ण शुद्ध विशुद्ध निजपदाला नियमाने प्राप्त करू. अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचं फळ सत्य महाव्रताने सहित मुनिराज आपल्याला सांगताय. या फळाची गॅरंटी कोण देत आहे? या फळाची गॅरंटी देत आहेत सत्य महाव्रती मुनिराज. बँकेमध्ये सुद्धा 4 पैसे घ्यायचे असतील तर गॅरेंटर द्यावा लागतो, कोणीतरी जामीनदार द्यावा लागतो की जो तुमची हमी घेऊ शकेल. येथे आमच्या या सिद्धत्वाची हमी घेत आहेत सत्य महाव्रती मुनिराज आणि त्यांच्या निमित्ताने सर्व आचार्य परंपरा, त्यांच्या निमित्ताने सर्व तीर्थंकर परंपरा आपल्याला हे सांगते आहे की या पद्धतीने जर जीवाने पुरुषार्थ केला तर निश्चितच त्याचं सिद्धत्व त्यापासून दूर नाही. या फळाची गॅरंटी अशा प्रकारे येथे अनंत ज्ञानी जीवात्मे घेत आहेत. फक्त आवश्यकता आहे, प्रतीक्षा आहे ती आपल्या पुरुषार्थाची. आपण निश्चितच या संपूर्ण जिनवाणीचं अवलंबन घेऊन आपल्या ज्ञानरूपी साधनाला जागृत करून आपल्या निजशुद्धात्म्याच्या आश्रयाद्वारे अल्पावधीतच मोक्षमार्ग प्रकट करूया या मंगल भावनेने. ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय. जय जिनेंद्र.